नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या ठिकाणी जी जाहिरात आलेली आहे की ज्यासाठी सर्वसामान्य उमेदवार पात्र असतील अशी नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय, जाहिरात क्रमांक 1/2025। आता या ठिकाणी जे महत्त्वाचे मुद्देच पाहूयात आपण। आता या ठिकाणी अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे वेळापत्रक। ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 22/4/2025। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 10/5/2025। शेवटची तारीख आहे 10/5/2025 आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत दिनांक 10/5/2025। परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी 7 दिवस। या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता महत्त्वाची सूचना दिलेली आहे सगळे यांनी। या ठिकाणी ऑनलाईन परीक्षाचे आयोजन महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातूर, मुंबई आणि कोकण विभागातील खालील नमूद विविध शहरांमध्ये केले जाईल। आता या ठिकाणी यांनी हे जे दिलेले आहेत कोणते कोणते सेंटर आहेत तुम्ही पाहू शकता। त्यानंतर परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000, मागास प्रवर्गासाठी 900 आणि अनाथ उमेदवारांसाठी 900 अशा पद्धतीचं हे परीक्षा शुल्क आहे। त्यानंतर यांनी या ठिकाणी सर्व दिलेल्या ऑनलाईन फी भरण्याचा कालावधी, काय वयाची अट, काय काय लागतं, प्रोफाईल निर्मिती अद्ययावत करणे आणि त्यानंतर पुढे पाहूया। परीक्षा शुल्क ऑनलाईन भरू शकता तुम्ही। जागांचा एक तपशील पाहूयात पुढे कसा आहे। परीक्षा कशी असेल, परीक्षेचे केंद्र, ओळख पटविणे, वेतन श्रेणी सुद्धा या ठिकाणी पाहू। आवश्यक शैक्षणिक अर्हता, सरळ सेवेने भरावयाची शिपाई पदाची शैक्षणिक अर्हता पुढील प्रमाणे। उमेदवार हा किमान माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण असावा। आणि त्यानंतर आता पुढे पाहूया। उमेदवाराच्या दिवसाबाबत वयोमर्यादा आहे या ठिकाणी पहा। सामाजिक शैक्षणिक आरक्षण, संस्थाबाह्य, सामाजिक दिव्यांग। आता त्या ठिकाणी पाहूया समांतर। आता या आरक्षणानुसार या ठिकाणी पाहू शकता 284 टोटल जागा आहे आणि अनुसूचित जाती 29, एकूण रिक्त जागा डायरेक्ट पाहूया 29, अनुसूचित जमाती 13, विमुक्त जाती अ 7, भटक्या जमाती ब 0, भटक्या जमाती क 11, भटक्या जमाती ड 10, भटक्या जमाती ड 10, विशेष मागास प्रवर्ग 5, इतर मागास प्रवर्ग 62, आर्थिक दुर्बल घटक 28, सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग 28, अराखीव वर्ग 91, ओपनसाठी 91 आहे। आणि त्यानंतर पुढचा आहे आता हे पहा, परीक्षा योजना हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे। आता इथून पुढं परीक्षेमध्ये त्यांनी परीक्षेत बदल केलेले आहेत जसे पाहू शकता। इंग्रजी एकूण प्रश्न 25, कमाल गुण 50 आणि या ठिकाणी कालावधीची लिमिट दिलेला आहे 30 मिनिटासाठी वेळ। मराठीसाठी 30 मिनिटाचा वेळ, सामान्य ज्ञानासाठी 30 मिनिटाचा वेळ, बौद्धिक चाचणी 30 मिनिटाचा वेळ, म्हणजे 25 प्रश्न 50 गुणासाठी असतील आणि ते 30 मिनिटाच्या कालावधीसाठी दिलेले। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय उपलब्ध असतील। सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणांक पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही। अशा पद्धतीनं ही जाहिरात आहे आणि जे विद्यार्थी या ठिकाणी भरण्यास इच्छुक आहेत त्यांनी नक्कीच लवकरात लवकर फॉर्म भरून टाका।